नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा मुलांना घेऊन इंडियामध्ये आलेले असतात. आता अशोक मामा मुलांना म्हणतात की आपण एक काम करूया, आपण आता रिक्षाने जाऊया घरी, ईश्वर आपल्याला घ्यायला येईल. ईशान म्हणतो की ईश्वर म्हणजे गॉड, पण कधी येणार आहेत गॉड आजोबा? मग अशोक मामा ईश्वर काकांना कॉल करायला लागतात. तितक्यात एक रिक्षावाल्याचा धक्का समाला लागतो. समा त्याला रागाने म्हणते की एक्सक्यूज मी, सॉरी तरी म्हणून जा, मॅनरलेस. तो रिक्षावाला समाला म्हणतो की मॅडम तुम्ही मध्ये उभा आहात, त्यामध्ये आम्ही काय करू शकतो? अशोक मामा त्या रिक्षावाल्याला म्हणतात की आम्ही काय करू शकतो म्हणजे ती मध्ये उभी राहू नाही तर बाजूला उभी राहू, तुम्ही कोण ठरवणार? आणि असंही ती बाजूलाच उभी आहे. रिक्षावाला म्हणतो की अंकल मला नका समजावा, तिला सांगा धक्का लागला ना, मारला नाही, झाली चूक. अशोक मामा म्हणतात की मग सॉरी म्हण. त्यावर रिक्षावाला म्हणतो की नाही बोलणार मी सॉरी. मग अशोक मामा त्याच्या रिक्षाची चावी काढून घेतात आणि म्हणतात की आता म्हणशील का सॉरी? मग अशोक मामा आणि त्या रिक्षावाल्याचा वाद सुरू होतो. तेव्हा तिथे अनिश म्हणजे अशोक मामांचा धाकटा मुलगा येतो आणि जोरात रिक्षावाल्याच्या कानाखाली मारतो. समा अनिशला बघून खूप खुश होते. तेव्हा तिथे ईश्वर काका सुद्धा येतात. तो रिक्षावाला सर्वांना सॉरी म्हणून त्याची चावी घेऊन तिथून घाबरून निघून जातो. मग ईश्वर काका मुलांना घेऊन पुढे जातात. अशोक मामा अनिशसोबत काही न बोलता तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण घरी येतात. इरा घर बघून म्हणते की घर खूपच छोटं आहे ना. यावर ईशान म्हणतो की आपल्याला इथे क्रिकेटसुद्धा खेळता येणार नाही. समा वॉशरूममध्ये जाऊन येते आणि म्हणते की वॉशरूममध्ये टिश्यू पेपरसुद्धा नाही आहेत. आता ईश्वर काका त्यांना म्हणतात की उद्यापासून तुम्हाला सगळं मिळेल, काळजी नका करू, असं म्हणून ते सर्वांना पाणी देतात. आता ईशान आणि इरा पाणी पित म्हणतात की या पाण्याला काहीतरी चव आहे का? काहीतरीच आहे. तर ईश्वर काका मुलांसोबत गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात की ईश्वरा मुलांना आतमध्ये घेऊन जा, मला यांच्याशी म्हणजे अनिशशी सोबत जरा बोलायचं आहे. आता मग ईश्वर काका मुलांना आतमध्ये घेऊन जातात. अनिश अशोक मामांना म्हणतो की हे बघा, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही, एवढं तर मी करू शकतो, तुमच्याकडून ती सिच्युएशन हँडल झाली नसती म्हणून मी पुढे आलो, थँक्यू नका म्हणू. अशोक मामा म्हणतात थँक्यू तर नाहीच, पण तू जर 10 वर्षांनी लहान असताना तर कानफाटीत मारली असती तुझ्या. अनिश रागाने विचारतो की पण काय केलं आहे मी? अशोक मामा ओरडून म्हणतो की तू भर रस्त्यामध्ये मुलांसमोर मारामारी करतोस. अनिश चिडून म्हणतो की त्याला काय मारामारी म्हणतात काय? अशोक मामा म्हणतात की मग चाकू आणि सुरी आणली तरच मारामारी होते का? अनिश म्हणतो की हे बघा, मी दुबईला जाण्यासाठी एअरपोर्टला आलो होतो, तिथे मला ईश्वर काका भेटला, तो मला पिकअप करायला आला होता तो, पण तुम्ही तिथे रिक्षावाल्यासोबत हुज्जत घालत होता म्हणून मी मध्ये पडलो. अशोक मामा चिडून म्हणतात की पण काय गरज होती? अनिश म्हणतो की काय अपेक्षा आहे तुमची? तुम्ही आणि मुलं अडचणीमध्ये असताना मी शांत बघत बसायला हवं का? आणि तसं केलं असतं तर त्यावरूनही बोलला असता. अशोक मामा ओरडून म्हणतात की अरे मूर्ख मुला, मी एक 60 पार केलेला सिनियर सिटीजन आहे. एअरपोर्ट बाहेरच्या रस्त्यावर माझ्यावर कोणीही हात उचलायला गेलं नसतं, एवढा कॉमन सेन्स असतो लोकांना, पण तू हिरोगिरी करायला गेला. मला तर लाज आणलीसच, पण त्या बिचाऱ्या पोरांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? अनिश म्हणतो त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं, त्यात माझा काहीही दोष नाही. आणि हे जर अमित दादाने केलं असतं तर तुम्ही त्यालाही हेच बोलला असता का? अशोक मामा म्हणतात अरे मुळात अमित तसा वागलाच नसता, त्याने शांतपणे सगळा प्रश्न हाताळला असता. काय झालं आहे तुझं? सतत जंगलामध्ये राहून माणसांशी कसं बोलावं आणि कसं वागावं हेच कळेनासं झालंय तुला. अनिश रागाने म्हणतो तुम्हाला तर ते घरात राहून सुद्धा कळत नाही. त्या दोघांचा आवाज ऐकून ईश्वर काका बाहेर येतात आणि म्हणतात की काय झालं आहे अशोक? आतमध्ये आवाज येतोय, मुलं आहेत आतमध्ये. आणि ते अनिशला विचारतात की काय झालं आहे अनिश? अनिश म्हणतो की काही नाही रे काका, नेहमीसारखं बाबांनी माझं छान स्वागत केलं आहे, नवीन काहीच नाही आहे. तू विचारतो ना मला इथे काय येत नाही आहे, म्हणूनच मी नाही आहे तिथे, जाऊ दे, यांच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की जाऊ दे रे ईश्वरा, दगडावर डोकं आपटण्यात काही अर्थ नाही आहे. आणि म्हणतात की चल, मुलांना भूक लागली असेल ना, त्यांचं जेवणाचं बघूया. यानंतर रात्री आपण पाहतो की मुलं शांतपणे झोपलेले असतात. अशोक मामा त्यांच्याजवळ येतात, त्यांच्याकडे प्रेमाने बघतात आणि काही न बोलता तिथून जायला लागतात. तेव्हा इरा अशोक मामांना आवाज देते आणि म्हणते की आजोबा. अशोक मामा मागे वळून बघतात आणि म्हणतात की अरे झोपली नाहीस तू? इरा म्हणते की मला झोपच येत नाही आहे, तुम्ही मला गोष्ट सांगा ना. अशोक मामा म्हणतात की ठीक आहे, मी तुला गोष्ट सांगतो. मग इरासोबत ईशानसुद्धा उठून बसतो आणि म्हणतो की मलासुद्धा ऐकायची आहे गोष्ट. मग अशोक मामा गोष्ट सांगायला लागतात. अशोक मामा मुलांना वेगवेगळे आवाज काढून आणि ॲक्टिंग करून गोष्ट सांगत असतात. आता ईशान आणि इरा खुश होऊन गोष्ट ऐकत गोष्टीची मजा घ्यायला लागतात. समा मात्र आवाजाने खूप इरिटेट होत असते. अशोक मामा मध्येच गोष्ट विसरतात. ईशान आणि इरा आजोबा गोष्टीत पुढे काय झालं सांगा ना म्हणून हट्ट करायला लागतात. अशोक मामा म्हणतात की मी ना ईश्वर आजोबांना विचारून येतो की पुढे काय झालंय ते, असं म्हणून ते तिथून बाहेर येतात. आणि बाहेर येऊन ईश्वर काकांना म्हणतात की ईश्वर हे बघ, माझा एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि सांगतात की छोटीला ना मी आता एक गोष्ट सांगत होतो. आणि मग ते ईश्वर काकांना ती गोष्ट सांगतात की कसं जगन्नाथ नावाचा मुलगा पावट्याच्या बिया पेरतो आणि त्याचा जेव्हा वेल उगवतो तेव्हा त्या वेलीवर
वरून चढून तो खूप वरती जातो आणि तिथे त्याला एक राक्षस भेटतो, ही गोष्ट सांगत होतं. आणि म्हणतात की या गोष्टीमध्ये पुढं काय होतं ना ते मला माहितीच नाही आहे, सांग ना पुढे काय होतं. ईश्वर काका म्हणतात की मलाही नाही आठवत रे. अशोक मामा टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की मग काय गोष्ट अर्धवट सोडू का मी. ईश्वर काका म्हणतात की नाही, अर्धवट नको सोडू, नाहीतर तू एक काम कर, प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. ईश्वर काका म्हणतात की तू असं सांग की तो मुलगा त्या राक्षसाला मारतो आणि परत आपल्या आईवडिलांकडे सुखरूप येतो. हे ऐकून अशोक मामा थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की परत येतो, गोष्टीतला मुलगा परत येऊ शकतो, गोष्टीमध्ये जादू असते, खऱ्या आयुष्यामध्ये जादू नसते, माझा मुलगा परत कधी नाही येणार, असं म्हणून ते खूप इमोशनल होतात आणि रडायला लागतात. ईश्वर काका त्यांना समजावत असतात. आता अशोक मामा म्हणतात की मला गोष्ट पूर्ण करायची आहे, मी गोष्ट पूर्ण करतो, असं म्हणून ते तिथून आतमध्ये निघून जातात. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अशोक मामांना अर्जंट वॉशरूममध्ये जायचं असतं, पण ईशान वॉशरूममधून बाहेर यायला काही तयार नसतो. आता इकडे फुलराणीसुद्धा येते आणि अशोक मामा तिला म्हणतात की आज अर्धा तास लवकर कशी काय आली, याचं मला जास्त आश्चर्य वाटत आहे. फुलराणी म्हणते की आज तर त्या प्राजक्ताची वेळसुद्धा झाली नव्हती, रिक्षाने आली आहे, मी पोरांसाठी आले आहे. ओ, पोरं एवढ्या लांबून आली आहे, त्यांना भेटायचं आहे मला. यानंतर आपण पाहतो की फुलराणी ईशानला आवाज द्यायला लागते. अशोक मामासुद्धा ईशानला ईशान लवकर ये म्हणून आवाज द्यायला लागतात. आता फुलराणी ईशानसोबत तिथूनच गप्पा मारायला लागते. तेव्हा समासुद्धा तिथे येते आणि म्हणते की काय झालं आहे. फुलराणी समाला बघून खूप खुश होते आणि म्हणते की बाई केवढी मोठी झाली पोरगी. फुलराणी समाला बघून खूप इमोशनल होते आणि म्हणते की मला तर वाटत होतं देवाकडे जावं आणि भांडावं त्याच्याशी. ईशान बाहेर येतो, तितक्यात इरा धावत येऊन वॉशरूममध्ये घुसते. अशोक मामा समाला म्हणतात की ते तिकडे पण असंच करतात का. समा म्हणते की नाही, तिकडे आमच्याकडे 4 टॉयलेट बाथरूम आहेत. फुलराणी अशोक मामाला म्हणते की आधी तुम्ही मुलांना दूध द्या, जा. मग अशोक मामा किचनमध्ये जातात. अशोक मामांचा उडालेला गोंधळ बघून फुलराणी हसायला लागते आणि म्हणते की लहान मुलांना सांभाळणं तुम्हाला काय खायचं काम वाटतं का, खूप जिम्मेदारी आहे ती. फुलराणी अशोक मामांना म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या सातपुतेंकडे जावा. अशोक मामा आश्चर्याने म्हणतात की काय सातपुतेंकडे, माझी किडनी फुटली तरी चालेल, पण मी त्या सातपुतेंकडे जाणार नाही. फुलराणी म्हणते की म्हणून मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगत असते, शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत जरा बरं बोलत जा, अडीअडीला उपयोगी येतात ते, पण नाही. आणि परत म्हणते की बरं, त्या ईश्वर काकांशी झगडा संपला आहे ना तुमचा, मग त्यांच्याकडे जा. अशोक मामा म्हणतात की हां, त्याला फोन लावून बघतो, नाहीतर त्याच्या पण टॉयलेटमध्ये आधीच कोणीतरी बसला असेल तर, असं म्हणून ते फोन लावायला जातात. नंतर आपण पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांना फोन लावतात आणि विचारतात की ईश्वरा, घरामध्ये कोण कोण आहेत. ईश्वर काका सांगतात की मी आणि शेफाली आहे. अशोक मामा खुश होऊन म्हणतात की जरा महत्त्वाचं काम होतं, मी आलोच. आणि म्हणतात की फक्त तू तोपर्यंत कोणाला टॉयलेटमध्ये जाऊ देऊ नकोस. अशोक मामा फुलराणीला म्हणतात की पण एवढ्या वेळ मुलं टॉयलेटमध्ये काय करत असतील, आणि मोठ्याने ओरडून त्यांना म्हणतात की पाणी वाया घालवू नका रे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. फुलराणी मुलांना आवाज देऊन सांगते की दूध गरम झालं आहे, लवकर बाहेर या. यानंतर आपण पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांकडे निघालेले असतात. तितक्यात त्यांचं लक्ष गाडीमध्ये झोपलेल्या अनिशकडे जातं. ते आश्चर्याने अनिशकडे बघत स्वतःशीच म्हणतात की चांगलं घर असून सुद्धा गाडीमध्ये झोपतोय हा, काय करायचं या पोराचं, मला तेच समजत नाही आहे. बडवून शिक्षा म्हणून याला कोंडून ठेवलं ना तर त्या सुद्धा वयाचा राहिला नाही आहे, युजलेस. आता जागा झाल्यावर बाथरूमला जावं लागलं ना की बरोबर येईल घरी, आणि म्हणून ते हसायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.